नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांचं अतिशय महत्त्वाच्या अशा एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती 2023 या ठिकाणी प्रक्रिया चालू झालेली आहे, प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे। आपले पेपर पण झालेले आहेत, फर्स्ट रिस्पॉन्स शीट पण आलेली आहे आणि आपली सेकंड रिस्पॉन्स शीट सुद्धा आता लवकरच जिल्हा न्यायालयाच्या अंदर आणि लवकरच कोर्टाचा निकाल सुद्धा येणार। आजपासून आचारसंहिता पण लागत आहे। लिपिक आणि शिपायाला किती फॉर्म आले या संदर्भात संदिग्धता निर्माण झाली होती बऱ्याच जणांच्या याच्यामध्ये, मात्र या ठिकाणी शिपायाला किती फॉर्म आलेले आहेत आणि लिपिकला किती फॉर्म आले आपण अधिकृत माहिती आपल्या जवळ आलेली आहे त्यानुसार पाहणार आहे। आणि आता याच्यानुसार कट ऑफच्या बाबतीत जर विचार करायचं झालं तर कट ऑफ हा काही ठिकाणी कमी आणि काही ठिकाणी खूप जास्त कट ऑफ जाऊ शकतो, हे याच्यामधून सरळ स्पष्ट झाले। लिपिकला मी तुम्हाला सांगितलं होतं कोर्टाचे शिपायाचे तर ऑलरेडी आपण आधीच पाहिलं होतं का 2 लाख फॉर्म आले होते, आधीच ती ऑलरेडी ती यादी आली होती शिपायाची। आणि लिपिकला 1 लाखाच्या आसपास फॉर्म मी सांगितलं तुम्हाला, 1 लाख सव्वा लाख 1 लाख किंवा 1,05,10,000 हजाराच्या आसपास फॉर्म येणारे किंवा आलेले होते एक लिपिकचे, कारण का शेवटच्या दिवशी जो लिपिकने फॉर्म भरतो लाखाच्या आसपास म्हणजे 90,000 95 96 अपेक्षित होतं आणि नेमकं तेवढेच फॉर्म बरोबर लिपिकला या ठिकाणी आलेले। आता ते लिपिकला जे फॉर्म आले ते संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्याचे मिळून आले, जेवढ्या जिल्ह्यांना जागा होती तेवढ्या जिल्ह्याचे मिळून आलेले। आता कोणत्या ठिकाणी जास्त फॉर्म असणारे, कोणत्या ठिकाणी कमी फॉर्म असणारे, काय वगैरे लिपिकला कट ऑफ किती लागेल, किती मार्कावाली सेफ झोन मध्ये आहेत किंवा शिपायाच्या किती मार्क मध्ये झोन, त्याच्यात बरेच विद्यार्थी नापास पण झालेले, त्याच्यामुळे स्पर्धा अजून कमी झालेली आहे। तर त्याबद्दल सर्व माहिती आपण या ठिकाणी पाहू। तत्पूर्वी नवीन असलेल्या विद्यार्थ्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून नवनवीन माहिती नवनवीन अपडेट जिल्हा न्यायालय संदर्भात होणारी सगळी अपडेट तुम्हाला वेळच्या वेळेला समजेल। आता आपण जाहिरातीकडे जातो 2 मिनिटं। जागा किती होत्या त्या जागेच्या तुलनेमध्ये एकूण किती फॉर्म आले या ठिकाणी आपल्या समोर जाहिरात दिसते, आपल्याला या ठिकाणी जाहिरात आपल्या समोर दिसते। मित्रांनो, मी डायरेक्टली मुख्य विषयावर येतो। या ठिकाणी आपल्याला जागा आणि सर्व पद दिसत आहे। मित्रांनो, यावेळेस काय केलेले, पाठीमागच्या वेळेस वेटिंग आणि ती सगळी एकत्र होती, आता या ठिकाणी त्यांनी स्पेशल वेटिंगची लिस्ट कॅटेगरी वेगळी दिलेली आहे आणि या ठिकाणी याची पण वेगळी दिलेली आहे। आधी आपण तुम्हाला सांगूया की किती फॉर्म या ठिकाणी याला आले। 1 मिनिट, फॉर्म किती आलेत पहा आधी, मग मी तुम्हाला सांगतो। आधी आपल्याला जे फॉर्म आलेले आहेत ते फॉर्म आलेले आहेत, लिपिकला जे फॉर्म आले 96,000 फॉर्म आलेले, संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त 96,000 काहीतरी फॉर्म आहेत। आणि शिपायाला जे फॉर्म आलेले आहेत मित्रांनो, ते शिपायाचे जे फॉर्म आहेत ते शिपायाचे फॉर्म 2 लाख क्रॉस केलेले आणि शिपायाला टोटल मुलं घ्यायचे फक्त 8,862 मुलं, म्हणजेच सॉरी 8,862 नाही 1,266 अधिक 318 बरोबर 1,554 होतात, सॉरी 1,584 होतात आणि 1,584 इंटू 7 म्हणजे 11,100 म्हणजे 11,000च्या आसपास मुलं शिपायाला घ्यायचे आणि लिपिकला किती मुलं घ्यायचे ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहे। तत्पूर्वी एक लक्षात ठेवा की हे 2795 प्लस 700 आणि लिपिक 1,266 आणि लक्षामध्ये 1 मिनिट आपण पाहूया किती फॉर्म या ठिकाणी लिपिकला आलेले आहेत। तुम्हाला सांगायचं म्हणजे शिपायाला जे फॉर्म आले, तत्पूर्वी जे विद्यार्थी नव्याने तयारी करत नवीन विद्यार्थी त्यांनी आपला नंबर या नंबरवरती व्हॉट्सअपला SMS करा, जे मुलांना अपडेट कळत नाही 9766 85 36 75 हा जो माझा नंबर आहे त्या नंबरवरती सर्वांनी त्या ठिकाणी कॉल करायचा आहे। आता मी तुम्हाला ते RTI ची प्रत पण दाखवली असते पण तिची काही अपेक्षा गरज नाही। तर ज्युनियर क्लर्कला पहा किती फॉर्म आलेले, 96,939 म्हणजे 97,000 फॉर्म जवळजवळ या ठिकाणी आलेले। आणि P1 किंवा हमाल शिपायाला जे फॉर्म आले ते आहेत 2,07,178 किती 2,07,178 म्हणजे हा रेशो बघा पुढला रेशो गेलाय। ज्या ठिकाणी 1,266 जागा आहे त्या ठिकाणी 2,07,000 फॉर्म आलेले आणि ज्या ठिकाणी 2,795 जागा आहे त्या ठिकाणी फक्त आणि फक्त किती फॉर्म आले 96,939 फॉर्म आले। आता या फॉर्मचा जर विचार करायचा झालं, आता मी पहिल्यांदा लिपिक बद्दल बोलतोय, लिपिकचा जर विचार केला तर लिपिकचे फॉर्म आहेत मित्रांनो 96 म्हणजे 97,000 धरा, चला 97,000 फॉर्म धरा। ह्या 1 लाख सुद्धा फॉर्म लिपिकला आलेले नाही। लिपिकच्या जागा आहे मित्रांनो जवळजवळ 2,790 जागा आहेत, म्हणजे 2800 जागा आहेत, जवळजवळ 2800 जागा आहे लिपिकच्या। आता विचार करा लिपिकला त्यांना त्या लिपिकला एका 7 म्हणजे किती मुलं घेणं गरजेचं आहे लिपिकला, आणि घेताना ते हे जे 700 जागा आहेत त्या 700 जागांचा विचार करून ते मुलं घेणार, म्हणजे लिपिकला 2,795 अधिक 700 बरोबर 3,495 होतात गुणिले 7 म्हणजे लिपिकला जवळजवळ 24,465 मुलं 24,465 मुलं त्यांना लिपिकला घ्यायचे, किती 24,465 आणि शिपायाला जवळजवळ 15,000च्या आसपास मुलं सॉरी 11,000 मुलं घ्यायचे आणि लिपिकला 24,465 जे मुलं आहेत ते एका 7 मध्ये तेवढा रेशो मध्ये ठिकाणी बसतंय। म्हणजे एकंदरीत विचार केला तर शिपायाचा कट ऑफ आणि शिपायाची स्पर्धा मोठ्या प्रमाणात आहे, पण त्याच्यात मेरिट का अजून कमी लागायचं कारण काय, कारण का बरेच मुलं
लिपिकला 14 पेक्षा कमी मार्क मिळवणारे जवळजवळ 20 ते 30% मुले, म्हणजे या 97,000मध्ये जवळजवळ 20 ते 30% मुलं हे नापास झालेले, डायरेक्टली नापास, फेल आहेत डायरेक्ट, का जे त्या स्पर्धेत नाहीचे डायरेक्ट. आणि शिपायाला त्या 2,07,000मध्ये जवळजवळ 30 ते 40% मुलं असे आहेत का जे शिपायाला पण फेल झालेले आहेत, का ज्यांना 10.5 पेक्षा जास्त मार्क, कमी मार्क आहेत असे पण आहे. त्याच्यामुळे जरी फॉर्मची संख्या जास्त वाटत असेल तरी लक्षात ठेवा स्पर्धा ही जास्त विद्यार्थ्यांमध्ये नाही, हे लक्षात ठेवा. लिपिकला तर इव्हन अनेक जिल्ह्यांना, आता जिल्ह्यांचा जर विचार केला आपण, एक मिनिट, हा, या ठिकाणी जर जिल्ह्यांचा विचार केला तर फक्त 7 जिल्हे असे आहेत बघा, 141, 128, 107, 121, 144, 178, नाशिकला 178, यवतमाळला 107, ठाण्याला 229 आणि मुंबई शहरला 229. म्हणजे 3 आणि 3, 6 आणि 1, 7 आणि 1, 8 आणि 1, 9 जिल्हे असे आहेत फक्त, का ज्या 9 जिल्ह्यांना, फक्त 9 जिल्हे असे आहेत का ज्या 9 जिल्ह्यांना मित्रांनो काय, 9 जिल्ह्यांना 3 अंकामध्ये फॉर्म आहे. बाकी सगळीकडे 2च अंकामध्ये फॉर्म आहे. 3 अंकामध्ये फॉर्म असणारे 9 जिल्हे आहेत. तर सगळ्यात त्या 96,000मध्ये जे फॉर्म आलेले जास्तीत जास्त ते फक्त या 9 जिल्ह्यांना ते फॉर्म आहेत. लक्षामध्ये, म्हणजे त्या 96,000तल्या ह्या 9 जिल्ह्यांमध्ये जवळजवळ 40 ते 50,000 फॉर्म या 9 जिल्ह्यांमध्ये असणार आहे. लक्षामध्ये, नाशिक असन, नगर असन, ठाणे असन, मुंबई असन, यवतमाळ असन, पुणे असन, या ठिकाणी सगळ्यात जास्त फॉर्म आहे. म्हणजे बाकीचे जे जिल्ह्यांचा जर विचार केला, हे बाकीचे जे जिल्हे आहेत का ज्या ठिकाणी 29, 79, 69, 38, 32, 34, 92, 30, 61 असे फॉर्म आहेत, ह्या सुद्धा विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात संधी मित्रांनो. कारण की तुमच्याकडे तुम्हाला स्पर्धा फार कमी असणार आहे, कारण का तुमच्याकडे जास्त प्रमाणात फॉर्मची संख्या नाही. आता प्रॉब्लेम असा झाला, या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याला फॉर्म आहे. आता विचार करा, आपले लिपिकला 35 ठिकाणी लिपिकला जागा आहे. किती? 35. म्हणजे तुम्ही जर 96,000चा विचार केला, 96,000, 97,000 भागिले 35, तरी विचार केला तर 2,500-3,000 फॉर्म, 3,000 फॉर्म ऍव्हरेज बसतं. परंतु 3,000 असे काही जिल्हे याच्यातले का त्या ठिकाणी इव्हन 3-4,000 सुद्धा फॉर्म आलेले नसतात, असे पण काही जिल्हे. आता सपोज जालना आहे, जालन्याला 30 जागा आहे. आता इथे 30 जागा आहे म्हणून लोकांनी फॉर्म नसं भरला, पण ज्या लोकांनी जालन्याला फॉर्म भरलेला त्यांच्यासाठी ते नक्की. गडचिरोलीला 32, धुळ्याला 38 जागा आहे, किंवा चंद्रपूरला 69 जागा आहे, बुलढाण्याला 79 जागा आहे, भंडाऱ्याला 29 जागा आहे, बीडला 72 जागा आहे, औरंगाबादला 77 जागा आहे. आता या ज्या जागा आहेत या ठिकाणी तुमचे जर फॉर्म असतील आणि तुम्हाला मार्क इव्हन 22+ जरी मार्क असतील, 22+, एक 20-22 दरम्यान जरी मार्क असतील तरी तुम्ही कट ऑफ मध्ये बसत आहात. ऍक्च्युअली जर तसा विचार केला तर खऱ्या अर्थाने कट ऑफ बद्दल बोलायचं झालं तर लिपिकचा जो कट ऑफ लागेल, लिपिकचा कट ऑफ हा आता बरेच जण 18 ते 22 दरम्यानच सांगू राहिले. आणि आता हा कट ऑफ काय, एका विभागीय कट ऑफ नाही हा, किंवा एकच कट ऑफ नाही, प्रत्येक जिल्ह्याचा वेगवेगळा कट ऑफ लागणार. लक्षात ठेवा, प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ हा वेगवेगळ्या प्रकारे लागणार, किंवा वेगवेगळा कट ऑफ लागणार असल्यामुळे काही ठिकाणी 18-22 वाल्यांचे पण काम होऊ शकतात आणि काही ठिकाणी तुम्हाला कट ऑफ मध्ये यायला 25 मार्क सुद्धा लागू शकतात. मात्र जे 25+ मार्क वाले विद्यार्थी आहेत, 25 ते 27 या दरम्यान, 25, 26, 27 ह्या दरम्यान, हे पूर्णपणे सेफ झोन मधले विद्यार्थी. लक्षात ठेवा, हे पूर्णपणे सेफ झोन आहे. आता याच्यामध्ये परत पुढची प्रक्रिया म्हणजे तुम्ही आता नॉर्मलायझेशन होणार आहे. आता जे विद्यार्थी नापास झालेले, जे विद्यार्थी काठावरती पास झालेत आणि जे विद्यार्थी नापास आहे त्या विद्यार्थ्यांचे मार्क कमी जास्त होणार आहे. पण म्हणजे आपले जे मार्क आहे ते परत कमी जास्त मार्क होणार आहे. मात्र ज्याला 25+ मार्क आहे ज्या विद्यार्थ्याला, त्याचे कमी झाले आणि जास्त झाले तरी तो 25च्या खाली काय येणार, ज्याला 30 मार्क आहे, 32 मार्क आहे आणि 32+ मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फार कमी आहे. आणि टीसीएच एक रूल कधी ध्यानात ठेवा, टीसीएच एक रूल आहे तुमच्या माहिती सांगतो. तुम्ही सगळे पेपर आता टीसीएच्या लिस्ट लागेल तुम्ही पाहत असेल, जर 32 मार्क सपोज 38 मार्काचा हायेस्ट असेल तर 38 मार्क असं सपोज असं करा की आपण एक समजू का नाशिक जिल्हा घेऊ आपण, 178 जागा आहे. नाशिक जिल्ह्याला जर 38 वाले मुलं असतील तर लक्षात ठेवा 38 वाले हार्डली 5-6 मुलं गावतील तुम्हाला, 37 वाले 10-15 गावतील, 36 वाले 10-15 गावतील, 35 वाले 10-15-20 गावतील, 34 वाले 10-15-20 गावतील. एका मार्कावर 200, 400, 500 पोर असणारी संख्या ह्या टीसीएस मध्ये चालत नाही. टीसीएस मध्ये असं नसतं. टीसीएस मध्ये एका मार्कावर हार्डली 10 ते 5 मुलं राहतात, जास्त मुलं नसतात. म्हणजे पार तुम्ही किती कमी 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 जरी कट ऑफ आला तरी तो कट ऑफ पार 24-22 पर्यंत लिपिकचा कट ऑफ येणार आहे. लक्षामध्ये वाटत होतं की लिपिकला पण 1.5 लाख फॉर्म असले तर कट ऑफ वाढ, परंतु आता लिपिकला फॉर्म कमी आलेले आहेत. दुसरी गोष्ट, आता या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याला 22 मार्क आहे त्याचंही सिलेक्शन होऊ शकतं आणि ज्या विद्यार्थ्याला 32 मार्क आहे त्याचंही सिलेक्शन होता राहू शकतं. लक्षात ठेवा, 32 मार्कवाले जर मराठी टायपिंग झाले ना, त्याच्यात आपली टायपिंग कृती देव आहे
की ISMI हे अजून निश्चित झालेलं नाही, ते पण लवकरच निश्चित होईल आणि आपला निकाल पण लवकर येईल. सेकंड आन्सर की एवढा 2-3 दिवसात आपले सेकंड रिस्पॉन्सिट येऊ शकते. सेकंड रिस्पॉन्सिट आल्यानंतर आपले मार्क येतील, पहिले मार्क आणि आफ्टर नॉर्मलायझेशन मार्क येतील. आपल्याला कळेल की आपले मार्क कमी किती झाले, वाढले किती, जास्त कमी किती झाले, ते सगळं समजेल. मात्र लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांना 22 मार्क आहेत, 20-22 मार्क आहेत, त्यांनी दबादब टायपिंग चालू करा, टायपिंगचा प्रॅक्टिस करा. कारण की अजूनही मला बरेच विद्यार्थी म्हणतात सर आम्ही बसल का कट ऑफ मध्ये, मला टायपिंग सुरू करायची. अरे बाळा तू बसल का, म्हणजे बसल्यानंतर जर तू टायपिंग केली मराठी इंग्लिश तर होणार नाही. टायपिंग एवढी सोपी गोष्ट नाही, मी पाहतोय बाबा म्हणून लय अवघड टायपिंग जमत नाही. ज्याचं पूर्वीपासून चालू कंटिन्यू सर्वांमध्ये आहे त्याचं होऊ शकतं, मात्र बाकीच्या त्या टायपिंगला अवघड आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे टायपिंगची प्रॅक्टिस चांगली करा. आणि अजून एक म्हणजे या ठिकाणी आता ज्या ज्या जिल्ह्याला तुमचे फॉर्म आहे, कारण का जरी तुम्ही विचार करा 96,000 फॉर्म म्हणजे एकटा ठाण्यात नाही किंवा एकट्या नाशिकला नाही किंवा एकट्या नगरला नाही, स्पर्धा फार कमी झालेली आहे मित्रांनो. लिपिकसाठीची अतिशय कमी स्पर्धा आहे लक्षामध्ये, आणि जागांच्या तुलनेमध्ये फॉर्मची संख्या सुद्धा फार कमी. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो 96,000 मध्ये काही मुलं अब्सेंट असणार आहेत. मेरिट कमी येण्याचे कारण पहा, 96,000 मध्ये काही पहिलं कारण म्हणजे काही मुलांची प्रेझेंटी अब्सेंट असणार आहे बरेच जण लक्षामध्ये. दुसरी गोष्ट 30 ते 20% मुलं हे फेल असणार आहेत, फेल का जे ते परीक्षेत 35% गुण मिळू शकत नाही किंवा ते पात्र पण नाही, असे विद्यार्थी असणार आहे का ज्यांना 12, 13, 14 पेक्षा कमी मार्क, असे पण विद्यार्थी बरेच आहेत, ते त्या ठिकाणी स्पर्धेतून बाहेर आहेत. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे आता की बरेच विद्यार्थी निकाल लागलेले, त्यांनी फॉर्म भरलेले कोर्टाला, परंतु निकाल लागलेले WRDचा लागला असेल, तलाट्याचा लागला असेल, शिक्षक भरतीचा लागला असेल किंवा अजून निकाल लागलेले, ते विद्यार्थी त्या ठिकाणी निघून जाणार आहेत. कोण डबल टायपिंग करत बसणार, टायपिंग करत बसायला कोणी कोणी तिथं इकडे सपोज एखाद्याचं कॅनोल इन्स्पेक्टर किंवा मोजणीदार किंवा कारकुनला काम झालं असेल तर तो कोण कोर्टाची टायपिंग करत बसणार नाही. लक्षामध्ये म्हणजे हार्डली त्या लिपिकच्या 96,000 पोरांमध्ये फक्त 50,000 पोरांमध्ये चांगली स्पर्धा आहे. आणि मग आज 50,000चं डिवाइड परत 37 मध्ये जर केलं, 35-37 मध्ये, तर विचार करा एक 5-5, 10,000, 5-5, 10,000 मुलं फक्त स्पर्धेत राहतात. आणि त्याच्यामधून तुमची वेटिंग लिस्ट पण लावणार आहे आणि निवड यादी. आता निवड यादी वेटिंग लिस्ट वेगवेगळी आलेली पूर्णपणे. पूर्वी कसं राहायचं, एकत्रच व्हायचं, ज्याचं सिलेक्शन होईल त्यांचं निवड व्हायची, जे राहतील त्यांना बाजूला ठेवलं जायचं वेटिंगसाठी. मात्र आता तुमच्या वेटिंगला धक्का नाही आणि निवड यादीला सुद्धा धक्का नाही, कारण का तुमची निवड यादी आणि वेटिंग ही सगळं पूर्णपणे सेपरेटली आहे. आणि कोर्टाचं असे तुमचे जर सपोज आता इथे 141 जागा अहमदनगरला, 141 जागांची निवड यादी जरी लागली तर असं नाही का लगेच 141 जणांना जॉईनिंग देतील. आधी 50, नंतर मग 20-40, नंतर 20-40 अशी जॉईनिंग देतात. ते त्यांना जसे विद्यार्थी लागतील तसे विद्यार्थी घेतात. 2 वर्षापर्यंत त्याची जॉईनिंगची हे राहतात लक्षामध्ये, आणि वेटिंगचं सुद्धा. मात्र या वर्षी आपण काल परवा दिवशी पाहिलं, न्यायालयाने आदेश दिला का कोर्टामध्ये एक क्लर्क कमीत कमी 4-4 टेबल सांभाळतो लक्षामध्ये. म्हणजे कोर्टात क्लर्कची जी संख्या ती फार कमी आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही यावेळेस निवड यादीला एवढा ताण येईल म्हणून. ज्यांचं सिलेक्शन होईल त्या सर्वच विद्यार्थ्यांना निवड यादीमध्ये त्या ठिकाणी काय होणार, संधी भेटणार आहे. आणि निवड यादीत सिलेक्शन झालं म्हणजे तुमचं सिलेक्शन झाल्याचं आहे, काळजी करायचं काय. आता बरेच जणांनी सांगितलं का बाबा निवड यादीमध्ये नाव आल्यानंतर आहे, बरोबर आहे त्यांचं पण, परंतु लक्षात ठेवा निवड यादीत जर एका पुण्याची 144 जागा आहे. आता ठाण्याचा काल पेपरला बातमी आली, ठाण्यामध्ये 229 जागा आहे. एवढ्या जागांची जाहिरात आलेली तरी सुद्धा त्या ठाण्यामध्ये अजूनही भरपूर क्लर्क कमी. कालच्या ठाण्याच्या पेपरला बातमी होती का अजून क्लर्कची मागणी करू राहिले, का अजून क्लर्क भरा, कारण का क्लर्क नसल्यामुळे आंदोलन करू राहिले तिथे कर्मचारी, का क्लर्क नाही, कारण का कोर्टातलं जे काम आहे हे क्लर्कशीच रिलेटेड काम राहतं. सगळ्यात जास्त कामकाज दस्तऐवज हे क्लर्क सांभाळत असतो आणि त्या क्लर्कशी रिलेटेड. म्हणजे लक्षात ठेवा आता तुम्हाला कोर्ट शिपायला 22 मार्क, 20-22 जरी मार्क असतील तरी तुम्ही बऱ्यापैकी सेफ झोन मध्ये आहे. त्याच्यामुळे टायपिंगच्या प्रॅक्टिसला बिनधास्त तुम्ही तयारी करून द्या, हरकत नाही. त्याच्यानंतर आता आपण शिपायाच्या कट ऑफ कडे जातोय थोडंसं. शिपायाच्या कट ऑफचा जर विचार केला तर 1266 आणि 318 म्हणजे जवळजवळ 12 आणि 3 1500 आणि 66 म्हणजे 70, 77, 77 म्हणजे 1200 जवळजवळ 1580, 20च्या आसपास, 80-83च्या आसपास काय त्या ठिकाणी जागा आहेत. मग एवढ्या जागा असताना फॉर्मची जी संख्या ही मोठ्या प्रमाणात आलेली, भरपूर फॉर्म त्या ठिकाणी काय झाले आलेले आहे. 2 लाख म्हणजे फॉर्म खूप आहे. त्यातले 50,000 पोरं नक्कीच नापास झाले. त्या 2 लाखात 50,000 पोरं नक्की नापास आहेत. 50 ते 40,000 मुलं नापास असणार आहे. राहील स्पर्धा 1.5 लाख. त्या 1.5 लाख मध्ये पास असणाऱ्यांची संख्या जरी असली तरी लक्षात ठेवा आता कोर्ट लिपिकचा असेल, लिपिकचा अजूनही जी तुमची भरती प्रक्रिया आहे लिपिकची तुमच्या हातात आहे. क्लर्कची भरती प्रक्रिया अजूनही तुमच्या हातात आहे. म्हणजे का 20 मार्काची मराठी टायपिंग, 20 मार्काची इंग्लिश टायपिंग हे तुमच्या हातात आहे. मात्र आता शिपायाचा काम संपलेलं आहे. शिपायाचं आता सगळं कोर्टाच्या हातात राहिले. तुमची जी चाचणी होणार आहे, जी कौशल्य चाचणी, त्या कौशल्य चाचणी तुम्ही कशा पद्धतीने करताय आणि तुमची जी मुलाखत कशा पद्धतीने घेताय त्याच्यावरती तुमचं डिपेंड राहणार आहे. आणि कोर्टचा जर विचार करायचं म्हटलं, एक मिनिट,
कोर्टचा जर विचार करायचा म्हटलं तर कोर्टला आपलं लिपिकचा जर विचार करायचा म्हटलं तर लिपिकला तुम्हाला जर चांगले स्कोर असेल, तुम्ही मराठी आणि इंग्लिश टायपिंग जर चांगल्या पद्धतीने पार पाडली, व्यवस्थित बिनचूक जर पार पाडली, तर लक्षात ठेवा त्याचा परिणाम तुमच्या मुलाखतीवर तुम्हाला दिसू शकतो. मुलाखतीत नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा मार्क भेटणार आहे. याच्यानंतर आता शिपायाची जी कौशल्य चाचणी आहे, मुलाखत आहे, लिपिकची मुळे, याच्या संदर्भात आपण व्हिडिओ टाकणार आहे. जे काही ऑलरेडी सेवेत लोक आहेत त्यांना आपण तुम्हाला मार्गदर्शनासाठी आणणार आहे, त्यांच्यातून आपण ऐकणार आहे कशा पद्धतीने, ती पण मी लेक्चर तुम्हाला टाकणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मात्र शिपायाला कट ऑफच्या बाबतीत जर शिपायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर शिपायाचा विचार केला तर मित्रांनो शिपायाला आलेले 2 लाखच धरा, वरचे 7,000 काय 2 लाख. तर तुम्हाला या ठिकाणी शिपायाला 18 स्कोर ज्याला आहे, 18 प्लस स्कोर आहे, 30 पैकी ज्याला 18 ते 20 च्या दरम्यान स्कोर आहे त्या विद्यार्थी शिपायाला पूर्णपणे सेफ मध्ये आहे. लक्षात ठेवा. आता याच्यात काय गडबड होणार, ज्या ठिकाणी शिपायाला, आता शिपायाच्या जागेचा जर विचार केला तर शिपायाला काय जास्त जागा कुठं लय अति जास्त जागा असं काही नाही शिपायाला. लक्षामध्ये शिपायाच्या जागेचा जर विचार केला तर 3 अंकात सुद्धा शिपायाला जागा कुठेच नाही. लक्षामध्ये 3 अंकामध्ये जागा फक्त मुंबईला आहे, 101 जागा आहे या ठिकाणी शिपायाला. बाकी सगळी 2 अंका जागा आहे. जरी 2 अंका जागा असल्या तरी लक्षात ठेवा बऱ्यापैकी कट ऑफ खाली येईल, कारण का शिपायाला 7वी पास असल्यामुळं आणि वयाची अट जास्त असल्यामुळे भरपूर लोकांनी त्या ठिकाणी शिपायाला फॉर्म भरले होते. त्याच्यामुळे शिपायाचं कट ऑफ जरी फॉर्म जास्त असले तरी पण लक्षात ठेवा 18 ते 20 या दरम्यान, 18 ते 22 या दरम्यान तुम्हाला शिपायाला जर मार्क असतील तर तुम्ही पुढील भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरत आहात. मात्र तुम्ही म्हणशाल सर मग मला तर 16 मी होणार नाही का, मला तर 14 मी होणार नाही का, होऊ शकतो, नाही असं नाही, तुला पण संधी, परंतु संधी येऊन जे तुझा फायनली पुढचा कट ऑफ आहे तो कट ऑफला तुला या ठिकाणी गडबड होईल. शिपायाला लक्षात ठेवा 35 टोटल ही फायनली 50 पैकी 35 टोटल पाटलावर तुम्हाला लावाच लागणार आहे. आणि क्लर्कला 70 प्लस टोटल तुम्हाला 100 पैकी 70, 74, 72 एवढी टोटल पाटलावरती लावाच लागणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा अशा पद्धतीने ही याची भरती आहे चालू आहे, अतिशय महत्वाची आहे. खूप छान संधी आलेली सर्वांना, संधीचं सोनं करून घ्या, कारण का क्लर्क सारख्या एवढ्या जागा कोर्टात परत लवकर येते नाही ते माहित नाही. आणि आता कोर्टामध्ये सगळ्या जागा रिक्त असल्यामुळे सर्वांनाच लवकरात लवकर 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपली कदाचित सगळी प्रक्रिया होऊन जाऊ शकते. लिपिकला जॉईनिंग बेनिंग, शिपाई जॉईनिंग बेनिंग 1-1.5 महिन्यामध्ये भेटून जाऊ शकते. त्याच्यामुळे ही संधी आलेली आहे. आणि फॉन्ट हा कोणता आहे अजून जरी क्लिअर झाला नसला तरी काळजी करू नका. फॉन्ट हा शक्यतो TCS असल्यामुळे कदाचित ISM पण असू शकतो. आणि जरी ISM फॉन्ट नसला तरी काही काळजी करायचं कारण नाही. ISM जरी नसला जरी तो कृती देवाला तर काही एवढं शॉर्ट की काही तिथे येत नाही. शॉर्ट कीच्या बाबतीत अजूनही थोडी संदिग्धता निर्माण झालेली आहे. शॉर्ट की येईल की फक्त कीबोर्डची शॉर्ट की राहील त्याच्यामुळे ती डिपेंडिंग आहे सगळं. परंतु काळजी करू, एकाच 7 मध्ये खूप मोठा रेशो आहे. लक्षात ठेवा एकाच 7 मध्ये खूप मोठा, ज्यांना 25 प्लस मार्क क्लर्कला येते एकाच 5 एकाच 4 मध्ये सुद्धा बसले असते. मात्र एकाच 7 रेशो मोठा असल्यामुळे या ठिकाणी टायपिंगला संधी बऱ्याच विद्यार्थ्यांना लिपिकला येणार आहे. लिपिकला जवळजवळ त्यांना म्हणजे 3-7 जवळजवळ भरपूर म्हणजे 20-25 हजार मुलं तुम्हाला त्याला लिपिकला घ्यायने अल्लाशमध्ये. आणि जर एवढे मुलं लिपिकला घ्यायचे असतील तर 96,000 जर 25,000 मुलं लिपिकला घ्यायचे असतील, तुम्ही एक विचार करा कट ऑफ किती खाली येऊ शकतो. बऱ्या प्रमाणात कट ऑफ काय होऊ शकतो, खाली येऊ शकतो. त्याच्यामुळे घाबरू नका. ज्यांना मार्क आहे चांगले ते टायपिंग करून द्या. इंग्रजी आणि हा अजून म्हणजे लघु लेखक लघु टंक लेखकचा जर विचार केला तर मित्रांनो त्या ठिकाणी तर काही विचारूच नका. जेवढ्यांनी फॉर्म भरले तेवढ्या सगळ्यांना संधी त्या ठिकाणी येणार आहे. काही ठिकाणी 7 जागा आहे त्या ठिकाणी फॉर्म पण आले 8-9. त्याच्यामुळं लघु लेखक टंक लेखक जे आहे हे जे लघु लेखक हे जे पद आहे ह्या पदाला जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले त्या सगळ्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी तुम्हाला कौशल्य चाचणीला चान्स येणार आहे. आलक्षमध्ये ही स्वच्छता आणि चापल्यता चाचणी जी आहे, स्वच्छता आणि चापल्यता चाचणी आणि मुलाखत ही शिपायासाठी आता निर्णायक ठरणार आहे. कारण का तुमचं सिलेक्शन आता सगळं काही याच्यावरती डिपेंड आहे. मात्र लक्षात ठेवा अजूनही पण एक गोष्ट सांगायची झालं तर लक्षात घ्या की नॉर्मलायझेशन झाल्यानंतरच आपले खरे मार्क आपल्या डोळ्यासमोर येणार आहेत. का आपल्या नॉर्मलायझेशन मध्ये किती मार्क येतात किंवा नॉर्मलायझेशन किती मार्क कमी जास्त होतात त्याच्यामुळे तिथे थोडीशी गडबड आहे. लक्षामध्ये उच्च न्यायालयाने पदासाठी चाळणी परीक्षा घेण्याचा अधिकार राखून ठेवलेला होता. लघु लेखकला ती चाळणी झालेली नाही, चाळणीची गरज पण नाही. कारण का लघु लेखकच्या ज्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी कदाचित एकाच 7 सुद्धा फॉर्म त्या ठिकाणी तिथे त्यांना भेटणार नाही. तेवढे कॅन्डिडेट सुद्धा तिथे मिळणार आहे. आता सपोज अहमदनगरला 55 जागा निवड आहे तिच्या लघु लेखकच्या, तर अहमदनगरला हार्डली 150 फॉर्म आले असतील. लक्षामध्ये मला वाटतं कुठेतरी मुंबईला कुठेतरी काहीतरी 4 का 5 जागा आहे तिथे 9-10 फॉर्म आलेले आहेत फक्त त्या लघु लेखकचे. त्याच्यामुळे सगळ्यात कमी स्पर्धा
बघा लघुलेखकची मात्र पुण्याला 52 जागा आहे. लक्षात ठेवा 52 जागेसाठी आले असतील 150 150 200 फॉर्म तेवढे आले त्याला माहित नाही. लक्षामध्ये आता कोणत्या जिल्ह्यात जास्त फॉर्म आहे तर हे जिल्हे मी तुम्हाला रेड मध्ये जे सर्कल केले त्या जिल्ह्यांना जास्त फॉर्म असणार साहजिकच. लक्षामध्ये बाकीच्या जिल्ह्यांना अतिशय कमी फॉर्म आहे. सपोज आता जळगावला 92 आहे, जळगावला एकदम कमी फॉर्म आलेले. मात्र जरी फॉर्म कमी असले आणि जागा कमी असते तरी मेरिट मध्ये काय जास्त असा काही फरक पडणार नाही. ज्या ठिकाणी जास्त फॉर्म आहे त्या ठिकाणी जागा पण जास्त आहेत, ज्या ठिकाणी कमी फॉर्म आहे त्या ठिकाणी जागा पण कमी आहेत. त्याच्यामुळे इतका काही इफेक्ट इतका काही परिणाम त्याच्यावरती होणार नाही, काळजी करू नका. आणि त्याच्यामुळे सर्वांनी चांगल्या प्रकारे चापल्यता चाचणीची पण तयारी करा. कारण शिपायाचं आता सगळं काही तुमच्या हातातलं जे काम होतं ते झालेलं आहे. आता कोर्टात तुम्हाला कोर्ट कोणाची कौशल्य चाचणी द्यायला आवडते, कोण मुलाखतीत चांगला बोलतोय, कोणाकडे किती काय कौशल्य आहे याच्यावरती तुमचं निवड ठरणार आहे. तसंच शिपाई लिपिकला अजूनही कौशल्य चाचणी ही उमेदवाराच्याच हातामध्ये आहे. जर टायपिंगला दोन्ही उमेदवार व्यवस्थित बसले तर तुम्हाला त्या ठिकाणी संधी मिळणार आहे. 5 चुका झाल्यानंतर 1 मार्क मायनस होतोय. म्हणजे हा एक रेशो चांगल्या प्रकारचा. ज्यावेळी तुमच्या 10 चुका होतील त्यावेळी 2 मार्क जातील, 20 चुका होतील त्यावेळी 4 मार्क जातील. आणि 20 चुकापेक्षा जास्त चुका होतच नाही. ज्याचा खरंच पॅशन चांगला आहे त्याच्या 20 पेक्षा जास्त चुका त्या ठिकाणी काय होत नाही लक्षामध्ये. त्याच्यामुळं हा एक संधी, फार मोठी संधी आपल्याला आलेली आहे. त्या संधीचं सोनं करून घ्या. लवकरच आपला निकाल पण लवकरच, आता या ठिकाणी निकाल सुद्धा लवकरच येईल. आणि विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती पण सुरू झालेली आहे. आणि आपण जर पोलीस भरतीची जोरदार तयारी करत असाल, लक्षात ठेवा पोलीस भरती जर जोरदार तयारी आपली जर चालू असेल तर मित्रांनो एक मार्गदर्शन मेळावा आहे बँड्समन पथकाचा. बँड्समन अतिशय महत्वाचे आहे. सह्याद्री करिअर अकॅडमी 12 आयोजित बँड पोलीस भरती मोफत मार्गदर्शन मेळावा आहे. रविवार दिनांक 17 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजता आहे. म्हणजे रविवारी म्हणजे उद्याचा हा मेळावा आहे. तुम्हाला जायचं असेल तुम्ही जाऊ शकता. बँड पोलीस भरती जिल्हा निवड कशी करावा, बँड्समन प्रात्यक्षिक चाचणी तज्ञ अनुभव, सैन्य दलातील अधिकारी म्हणून घेतले जाणार. त्याचबरोबर वेस्टर्न पद्धतीने बँड पोलीस भरती वाद्य प्रशिक्षण कसं करावं, कागदपत्र तपासणी काय आहे, कागदपत्र काय असते, या मेळाव्यामध्ये तुम्हाला मोफत मार्गदर्शन असणार आहे. या मेळाव्यात सैन्य आणि पोलीस दलातील तज्ञ मार्गदर्शक असणार आहे. परगावचे उमेदवार त्या ठिकाणी राहण्याची नाश्त्याची मोफत सोय केलेली, जेवण सुद्धा अल्प दरात मिळणार आहे. सह्याद्री करिअर अकॅडमी 12 नवीन कॅम्पस जवळ जिल्हा आपल्या रोड कनेरी चौकात शेजारी. नाव नोंदणी करणं आवश्यक आहे. जाण्यापूर्वी 97 या नंबरवरती संपर्क करून तुम्ही नाव नोंदणी करायची. कारण अतिशय महत्वाचं आहे. त्याचबरोबर बँड पोलीस मध्ये तुम्हाला काय काय वाद्य वाजवावं लागतात. बँड पोलीस हा एक पोलीस घटकासाठी अतिशय महत्वाचा आहे. बँड पोलीस भरतीमध्ये तुम्हाला स्पेशल 1 महिन्याची बॅच असणार आहे. सरांची खाली 2-2.5 हजार रुपये फी असणार फक्त. वेस्टर्न पद्धतीने म्युझिक बँड शिकवलं जाणार. आर्मी आणि पोलीस दलातील तज्ञ मार्गदर्शक असणार आहे. बॅच सुरू झालेली. एवढे वाद्य तुम्हाला वाजवायचे आहेत. सह्याद्री करिअर अकॅडमी खाली नंबरवर दिलेला संपर्क करा आणि आपलं त्या ठिकाणी स्वप्न पूर्ण करा बँड्समनचं. लक्षामध्ये तर अशा पद्धतीने जिल्हा न्यायालय भरती संदर्भात होतं. लवकरच निकाल येणार आहे. निकाल आल्यानंतर मी तुम्हाला सगळी माहिती परत देणार आहे, अपडेटेड देणार. त्यासाठी चॅनलला पाहत राहा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, जेणेकरून नवनवीन माहिती नवनवीन अपडेट तुम्हाला रोजच्या रोज भेटत जाईल. थांबतो मी. जय हिंद, जय भारत. भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद.